Brought to you by V-Guard. ज्याला कुठला अनुभव नाही, ज्याला पक्ष चालवता येत नाही, त्याला तुम्ही मुख्यमंत्री कसं करता हे तुम्ही शरद पवार साहेबांना विचारलं नव्हतं का? ह्यांनी स्वतःनी मातोश्रीमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करायला सुरू केलेलं की तुम्ही मला मुख्यमंत्री बनवलं नाही तर मी मातोश्रीतल्या आतल्या बातम्या बाहेर सांगेन, तुम्ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी कशी हडप केली ह्याचे कागदपत्र बाहेर देईन, असं ब्लॅकमेलिंग आणि धमकी। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार। संजय राजाराम राऊतनी उद्धव ठाकरेला दिल्या नव्हत्या का? थेट पवार साहेबांना पण जाऊन सांगितलं होतं की तुम्ही माझंच नाव मुख्यमंत्री म्हणून चालवा, असा आग्रह धरला नव्हता का? सामनाच्या कार्यालयातून किती आमदारांना फोन गेले होते की संजय राजाराम राऊतचं नाव तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी सुचवा? कुठले ब्लॅकमेलिंग आणि धमक्याचे धंदे सुरू केलेलेस? म्हणून उगाच सुख्या धमक्या आणि सुखे गौप्यस्फोट करण्यापेक्षा उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार। उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री बनवून देऊ नका किंवा माझं स्वतःचं नाव मुख्यमंत्री म्हणून चालवा, असा हा कार्यक्रम तू चालू केला होतास का? याबद्दल थोडा संजय राजाराम राऊतनी हाही गौप्यस्फोट करावा आणि मग शिंदे साहेबांच्या नावाने कसा विरोध होता, भारतीय जनता पक्षाने कसा शिंदे साहेबांच्या नावाचा विरोध केला होता याबद्दलचे खोट्या बातम्या नंतर पसरव। Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।